पुन्हा एकदा न्यूज टॉप 9 कडे वळूयात। आता राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघूयात। राज ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे ही कुटुंबियांसोबत परदेश दौऱ्यावर 4 मे रोजी ठाकरे भारतामध्ये परततील। दोन्ही भाऊ मुंबईमध्ये परत आल्यानंतरच युतीच्या चर्चांना गती मिळेल। ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत आणि अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। पार्ले मंचतर्फे आता शिवसेना भवन समोर कलानगर परिसरामध्ये देखील ही बॅनरबाजी। राजकारणामुळे नाती तुटत नसतात, ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार आहे। राज ठाकरेंसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत, संजय राऊतांकडून स्पष्ट। राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात हे लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक म्हणजे कुठपर्यंत आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा, पण ते कमालीचे सकारात्मक आहेत की ठाकरे बंधू एकत्र आल्यावर फरक पडणार नाही म्हणणाऱ्यांची झोप उडेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर भास्कर जाधवांचं वक्तव्य। दोन्ही भाऊ एकत्र आले तर विरोधकांना धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नसल्याची ही प्रतिक्रिया। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काय होईल ते पाहायला आवडेल। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीवर युगेंद्र पवारांचं वक्तव्य। हिंदी भाषेच्या सक्तीला स्थगिती, सुधारित शासन निर्णय जाहीर करणार, हिंदी भाषा बंधनकारक असणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची घोषणा आहे। दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर, हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये जुंपली आहे। संपूर्ण देशाला मराठी शिकवण्याची गरज, भाजपनं काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर चर्चेची शक्यता, हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर फेरविचार होण्याची शक्यता आहे। बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांची पत्रकार परिषद। हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेन, पत्रकारांना हिंदीतून उत्तर देताना नितेश राणेंची मिश्कील टिप्पणी।